काही दिवसांपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि आता जी आहे ती महापौर पद, गटनेता पद, विरोधी पक्ष पद यासाठी जे आहे सर्वांची धावपळ सर्व गटांची जी आहे ती सुरू झालेली आहे. पनवेलमध्ये जे आहे काही दिवसांपूर्वी ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये पनवेल महाविकास आघाडी म्हणून संपूर्ण लढलेली होती. शिवसेना उभाटा गट असेल, शेकाप पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, ह्यांनी मिळून जे आहे ते महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी लढलेलं होतं. परंतु आता गटस्थापनेच्या वेळेस जे आहे ते ह्या महाविकास आघाडीमध्ये बिघाड होताना कुठेतरी दिसून येत आहे. जर आपण बघितलं तर पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून स्वतंत्र गट जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेच्या गटनेत्यापदी जे आहे लीना गरड यांची वर्णी लागलेली आहे. लीना गरड ज्या आहेत त्या शिवसेनेच्या गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच चर्चांना कुठेतरी आता उधाण येताना दिसतंय की या महाविकास आघाडीमध्ये पनवेलमध्ये बिघाड होताना दिसून येत आहे. पनवेलमध्ये कुठेतरी एक गट जो आहे तो ही चर्चा करताना दिसून येत आहे की शिवसेना याने महाविकास आघाडीपासून वेगळं होऊन स्वतःचा गट स्थापन केला, कारण की लीना गरड यांना जे आहे ते त्यांचं वर्चस्व टिकून ठेवायचं होतं, त्यांना गटनेता पद हवं होतं आणि ते महाविकास आघाडीमध्ये त्यांना भेटत नव्हतं आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी त्यांनी वेगळा गट स्थापन करून स्वतःकडे सत्ता येण्यासाठी किंवा स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी, स्वतः गटनेता बनण्यासाठी महाविकास आघाडीपासून शिवसेनेला अलिप्त केल्याची चर्चा कुठेतरी जी आहे ती पनवेलमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. खरंच हे वर्चस्वासाठी केले गेलेलं गटस्थापना आहे की हा संपूर्ण पक्षाचा निर्णय होता किंवा आघाडीचा निर्णय होता, हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.